अहिल्यानगर शहरामध्ये आज एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटना घडली आहे। महापालिका कर्मचारी धीरज परदेशी याच्यावर मुकुंदनगर येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यामध्ये आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता कापड बाजार या ठिकाणी दुकाने बंद करण्यात आलेली आहे आणि तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामचा नारा देत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। या प्रसंगी नागरिकांची देखील मोठी पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी आवाहन केले की नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस देखील सतर्क झालेले आहेत आणि आता मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली आहे आणि बंदचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। जय श्रीराम। उद्या कायदेशीर तुमच्या संघटनेमार्फत हे केलेलं असं अचानक काहीतरी एक मिनिट असं अचानक करायचं ना अजिबात आजच जीव सोडला साहेब त्यांनी जीव सोडला ना तर त्याच्याबाबत कायदेशीर कारवाई चालू आहे। तुम्ही ही जर पद्धत वापरत असाल आम्ही तुम्ही बी आम्हाला मारून टाका तुम्ही बी आम्हाला मारा आमच्या बरोबर गेले आम्हाला आठ टाका आम्ही परदेशी अमर रे मला कारवाई करायला लागेल सरांनी सांगितलंय। घेऊन घ्या शूटिंग घेऊन घ्या काहीतरी अमर रे